नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये चालू वर्षामध्ये किती काम आलेले आहेत आणि त्या कामापैकी मित्रांनो किती काम अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्या अप्रूव्हपैकी किती काम सध्या चालू आहेत आणि किती काम कंप्लीट झालेले आहेत, हे तुम्हाला घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहता येतं। आणि ते कसं पाहायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ही प्रोसेस पूर्ण मी कॉम्प्युटरवरती करून दाखवणार आहे मित्रांनो। तुम्ही स्टेप बाय स्टेप मोबाईलवरती सुद्धा ही प्रोसेस करू शकता। हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती कामं आलेले आहेत, किती योजना आलेल्या आहेत, त्या योजना कुणाच्या नावावरती आलेल्या आहेत आणि त्या योजनेचं काम चालू आहे का, पेंडिंग आहे किंवा ती योजना अप्रूव्ह झालेली आहे का किंवा ती योजना कंप्लीट झाली आहे का, हे तुम्हाला घरबसल्या पाहता येतं। आणि ते कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो ग्रामपंचायत रिलेटेड भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। ज्यामध्ये मित्रांनो ग्रामपंचायतमध्ये जेवढ्या काही योजना येतात त्या योजनेची माहितीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मला पाहण्यासाठी सर्वात पहिलं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात। या पेजवरती आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे फायनान्शियल इयरमध्ये तुम्हाला तुमचं फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे। म्हणजे तुम्ही कोणत्याही फायनान्शियल इयरचं चेक करू शकता। सध्या 24-25 चालू आहे, त्यामुळे मी 24-25 हे फायनान्शियल इयर सिलेक्ट करतोय। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला आपला जिल्हा म्हणजे तुमचा जिल्हा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे एक ब्लॉकचा ऑप्शन आहे। ब्लॉक म्हणजेच तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही तुमचा तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय पंचायत म्हणजेच तुम्हाला तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमच्या गावचं जे नाव आहे ते नाव इथे या तालुक्यामध्ये दाखवलं जाईल। त्यामधून तुम्ही तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मी सिलेक्ट करून घेतोय। मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर सिंपली प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि प्रोसीड या तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये मित्रांनो R5 IPPE या ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता इथे 2 नंबरला लिस्ट ऑफ वर्क जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे। आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे कामाचा वर्गमध्ये तुम्ही पाहू शकता तुमच्या ग्रामपंचायतमध्ये एवढे सारे कामं चलत राहतात मित्रांनो। त्यापैकी तुम्हाला 1 बाय 1 सर्च न करता डायरेक्टली ऑल हे ऑप्शन दिलेलं आहे, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि ऑल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर सिंपली वर्क स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे न्यू अप्रूव्ह ऑनगोईंग कंप्लीट असं दाखवत आहे। हे का दाखवत आहे तर न्यूला तुम्ही सिलेक्ट केला तर तुमच्यासमोर जे नवीन कामं आलेले आहेत तेच कामं दाखवली जातील। त्यानंतर अप्रूव्हला जर सिलेक्ट केला तर तुमच्या गावामध्ये जे कामं अप्रूव्ह झालेले आहेत तेच दाखवली जातील आणि ऑनगोईंग केला तर फक्त चालू कामं दाखवली जातील आणि कंप्लीट केल्याच्यानंतर जे कामं कंप्लीट झालेले आहेत तेच तुम्हाला दाखवली जातील। तर हे सर्वच आपल्याला पाहण्यासाठी सिंपली ऑलचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ऑल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता फायनान्शियल इयर आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही पाहू शकताय तुम्ही गेल्या मागच्या वर्षीचं सुद्धा पाहू शकताय। तर मला चालू वर्षाचा पैसा आहे त्यामुळे मी 24-25 या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि 24-25 या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय माझ्या ग्रामपंचायतमध्ये टोटल 7 कामं हे आलेले आहेत। तुम्ही ते पाहू शकताय हे 7 कामं काय काय आहेत, त्या कामाचं नाव, परत ते काम कोणत्या लाभार्थ्याला भेटलेलं आहे त्या लाभार्थ्याचं नावसुद्धा तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे। म्हणजे मित्रांनो शेतीविषयक अशा काही योजना येत असतात, ज्यामध्ये आता हे जे आहे गुलाब लागवडीची योजना आहे मित्रांनो। या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्याला ही योजना मिळालेले आहे त्या लाभार्थ्याचं नाव आणि योजनेचं नाव तुम्हाला इथे दाखवलं जाईल। त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता विहिरीचं सुद्धा इथे नाव दिलेलं आहे। त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे घरकुल भेटलेले आहेत मित्रांनो ते सुद्धा इथे दिलेलं आहे आणि त्यांचं नाव सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे। तर आता हे 7 जे कामं आहेत या 7 कामापैकी सध्या चालू कामं कोणते आहेत तर तुम्ही पाहू शकता या वर्क स्टेटसमध्ये ऑनगोईंग जिथे जिथे दिलेलं आहे मित्रांनो हे 4ही कामं सध्या चालू आहेत मित्रांनो। आणि ते खाली तुम्ही पाहू शकता अप्रूव्ड जे दिलेले आहेत हे 3 कामं अप्रूव्ह दाखवत आहेत, म्हणजेच अप्रूव्ह झालेले आहेत पण काम सध्या चालू नाही आहे। लवकरच मित्रांनो हे कामसुद्धा चालू झाल्याच्यानंतर इथे ऑनगोईंग दाखवलं आणि हे जे ऑनगोईंग आहे हे कंप्लीट झाल्याच्यानंतर मित्रांनो काम पूर्ण झाल्याच्यानंतर ऑनगोईंगच्या जागी कंप्लीट स्टेटस हे दाखवलं जाणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने किंवा लॅपटॉपच्या मदतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती कामं आलेले आहेत, त्यापैकी किती कामं अप्रूव्ह आहेत, त्यापैकी किती कामं सध्या चालू आहेत आणि किती कामं कंप्लीट झालेले आहेत हे तुम्ही घर बसल्या अशा प्रकारे पाहू शकता। मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।